अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशी व्रताबद्दल माहिती पाहणार आहोत. आधी आपण व्रत कशा पद्धतीने करायचं याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे. पण या दिवशी आपण कोणकोणते उपाय करू शकतो आणि जर त्या दिवशी तुम्हाला तो उपाय करता आला नाही तर तो उपाय पुन्हा तुम्ही कधी करू शकता याची सुद्धा माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. कारण तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट आहेत की ताई तेव्हा आम्हाला 4 दिवस होत आहेत म्हणजे मासिक धर्माचे, कोणाला मासिक धर्माची अडचण येणार आहे, कोणाकडे सुतक पडलेलं आहे, मग त्यांनी काय करायचं. त्यांच्यासाठी सुद्धा एक साधा सोपा उपाय आहे. तो तुम्हाला पुत्रदा एकादशीनंतर एका विशिष्ट वारी करता येणार आहे. त्याआधी आपण पुत्रदा एकादशी दिवशी ज्यांना मुलगा पाहिजे, ज्यांना संतान नाही आहे, तर मग संतान प्राप्तीसाठी, मुलगा होण्यासाठी किंवा मग तुमचे मुलं खूप चिडचिडे आहेत, अशासुद्धा कमेंट आहेत की आमचा मुलगा 7-8 वर्षाचा आहे किंवा 9-10 वर्षापर्यंत बघा मुलांमध्ये एक अवखळपणा असतो. खूप अफाट असतात मुले, म्हणजेच खूप हुशार असतात, पण ते काही गोष्टी ऐकत नाहीत. तर नक्कीच त्यांच्यामध्ये सुद्धा खूप छान बदल होतील. त्यासाठी आपण पुढे तर खूप छान माहिती देऊ. पण पुत्रदा एकादशीला त्या आईने सुद्धा मुलासाठी हा उपाय करायचा आहे. आता तुमचे मुलं मोठे असतील, नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे अगदी प्रत्येक आईने ह्या सेवा करायच्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहा. तर भक्त हो, सर्वात आधी तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे. आता तुम्हाला हा पुत्रदा एकादशी दिवशी सुद्धा करायचा आहे आणि जर त्या दिवशी तुम्हाला अडचण असेल, करता नाही आला, तर त्यानंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. समजा त्यानंतर येणाऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला अचानक सुतक पडलं किंवा जर विटाळ वगैरे आला, तर मग तुम्ही कोणत्याही एका गुरुवारीच फक्त हा उपाय करायचा आहे. तुमच्या आसपास भागामध्ये जिथे केळीचं झाड आहे, तर हा उपाय आपल्याला केळीच्या झाडाच्या जवळच करायचा आहे. मग बघा, तुम्ही खूप बाग असतात, खूप शेतं असतात, कुठेही जाऊन हा उपाय करा. तुम्हाला एका ताटामध्ये 3 वाती घ्यायच्या आहेत आणि 3 दिवे. 3 दिव्यांमध्ये 3 वाती घालून घ्यायच्या. तर या वाती तुम्हाला पूर्ण पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही तूप किंवा मग तिळाचं तेल घाला आणि पिवळी फुले घ्यायची आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या 3 दिव्यांमध्ये एक कापूरवडी घालायची आहे आणि 1 वेलची घालायची आहे. त्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि केळीच्या झाडाजवळ जायचं. केळीच्या झाडाला तुम्हाला दोन्ही हातामध्ये तांब्या घ्यायचा आहे. तुमचं तोंड तुम्हाला पूर्वेकडे करायचं आहे आणि केळीच्या झाडाला तुम्हाला जे काही तांब्यामधील पाणी आहे ते तुम्हाला एकदम जे खोड असतं ना, म्हणजे मूळ, तर त्या मुळावरती तुम्हाला हे पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे दोन्ही हाताने. आणि या ठिकाणी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणत तुम्हाला ते जल अर्पण करायचे आहे आणि हा मंत्र तुम्हाला 7 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही 3 दिवे घेतलेले आहेत ते 3ही दिवे एक साईडला पेटवून घ्यायचे आहेत. दिव्यांचं तोंड शक्यतो पूर्वेकडे करा आणि जर नसेल तसं करता येत तर मग उत्तर दिशेकडे केलं तरी चालेल. फक्त चुकूनही तुम्हाला दक्षिण दिशेला दिव्यांचं तोंड करायचं नाही. दिवा लावला त्यानंतर तुम्ही धूप सुद्धा घेऊन जा, एक अगरबत्ती लावून घ्या आणि नमस्कार करा. केळीचं जे मूळ आहे म्हणजे जे खोडाचा भाग असतो त्याकडेच पाहून तुम्ही दोनही हात जे आहेत तुमचे ते 2 हात तुम्ही त्या झाडाला लावा आणि तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती हात लावूनच झाडाला सांगा, डोळे झाकून सांगा. केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं आणि देवी लक्ष्मीसुद्धा त्यांच्यासोबत असतात. तर
हा उपाय केल्याने श्रीहरी विष्णूंची आणि देवी लक्ष्मींची तुमच्यावरती कृपा होते आणि देवी लक्ष्मी म्हणजेच आपली संतान लक्ष्मी ती आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करते. मग तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे. जर तुम्हाला तुमचा मुलगा शिकलेला आहे, त्याला नोकरी मिळत नाही आहे, तर तुम्ही ती इच्छा सांगा. तुम्हाला आजवर संतान झालंच नाही आहे, तर तुम्ही ती इच्छा सांगा. आणि ज्यांना 1, 2, 3 मुली आहेत, आता मुलासाठी प्रयत्न करतायत, तर तुम्ही तुमची ती इच्छा सांगा. किंवा तुमचं बाळ खूप लहान आहे, मुलगा तुमचा अगदी 10 वर्षाच्या आतील आहे किंवा 20 वर्षाच्या आतील आहे, तर लहान मोठा कसाही असेल, पण तो तुमचं ऐकत नाही आहे किंवा चांगला अभ्यास करत नाही आहे, तुम्ही त्यासाठी सुद्धा ती इच्छा तिथे सांगू शकता. सर्वांसाठी उपाय एक आहे, फक्त इच्छा आपली वेगवेगळी असणार आहे. जर कोणाच्या घरात आजारी व्यक्ती असेल, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जे मुलं फारसं बोलत नाहीत, थोडेसे मंद बुद्धीचे आहेत, म्हणजेच त्याला मतिमंद म्हणतो आपण, त्यांना जास्त बोललेलं कळत नाही, ते जास्त प्रतिक्रिया देत नाही स्वतःहून, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे. आणि तुम्हाला जे 3 दिवे आहेत ते पूर्ण विझेपर्यंत तिथेच थांबायचं आहे. आणि हा उपाय जर एखाद्या शेतात मळ्यात जाऊन करणार असाल, तर त्या दिव्यांमुळे तिथे कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून दिवे पूर्ण विझेपर्यंत तिथेच थांबायचं. आणि मग आपले 3ही दिवे आपल्याला आपल्यासोबत पुन्हा घरी घेऊन यायचे आहेत. त्यामुळे अगदी थोडा वेळच दिवे जळतील एवढंच त्यामध्ये तेल घाला. त्यानंतर उभे राहून त्या झाडाला नमस्कार करा आणि झाडाच्या भोवती तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 7 प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः फक्त या मंत्राचा जप करा. 7 प्रदक्षिणा घाला. दिवे विझल्यानंतर सोबत घ्या आणि तुम्ही तुमच्या घरी या. घरी आल्यानंतर ते दिवे तुम्ही कुठेही ठेवून द्या, म्हणजे एखाद्या मंदिराच्या बाहेर किंवा मग तुमच्या घरामध्ये सुद्धा पुन्हा तुम्ही ते स्वच्छ धुवून वापरात आणू शकता. तर असा हा साधा आणि सोपा उपाय पुत्रदा एकादशीला करायचा आहे. ज्यांना त्यावेळी जमणार नाही त्यांनी त्यानंतर येणाऱ्या एखाद्या गुरुवारी करा. पण उपवास करून हा तुम्हाला उपाय करायचा आहे. पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं कसं हे मी माहिती सांगितलेली आहे. मग आता तुम्ही गुरुवारी जर करणार असाल तर गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे दिवसभर आणि ही पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सायंकाळीच उपवास सोडायचा आहे. तसं तर पुत्रदा एकादशी व्रत आपल्याला फक्त फराळ करून करायचं असतं, पण गुरुवारी तुम्ही संध्याकाळी जेवलात तरी चालेल. आता यानंतरचा दुसरा उपाय आपण आधीसुद्धा सांगितलं होतं की पुत्रदा एकादशीला 3 फुलांचा उपाय करा. खूप जणांना ते जमणार नाही, तर तुम्हाला दुसरा उपाय हा नक्की जमेल. तर बाळकृष्णांची पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला पंचोपचार पूजा करायची असते. आता पूजा कशी करायची आपण आधीच तो व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजेच तुम्हाला खूप सगळी त्यामध्ये माहिती मिळेल. आता तुम्ही पूजा वगैरे करून घेतली, बाळकृष्णांना देवघरामध्ये त्यांच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्यावरती खूप सगळी हळद घालायची आहे, म्हणजे 1 चमचा भरून तुम्ही हळद घाला आणि त्यामध्ये 3 तांदूळ ठेवा. आणि तुम्ही हे सगळं काही एका कोऱ्या पिवळ्या वस्त्रामध्ये घ्या. अगदी छोटंसं पिवळ्या वस्त्राचा तुकडा घ्या. त्यावरती तुम्ही चमचाभर हळद, त्यामध्ये 3 तांदूळ घाला आणि बाळकृष्णांच्या समोर तुमच्या हातामध्ये हे घ्या. बाळकृष्णांच्या समोर तुमचा हात धरा आणि तुमची इच्छा बाळकृष्णांकडे पाहून सांगा. आणि हे 3 तांदूळ आणि ती जी काही चिमूटभर हळद आहे ते त्या वस्त्रासहितच तुम्ही एक अशी छोटीशी पोटली बांधा आणि ती देवांच्या समोर ठेवायची आहे. बाळकृष्णांच्या एकदम समोर, म्हणजे जो काही उजवा पाय त्यांचा पुढे असतो त्या उजव्या पायाच्या जवळ ठेवायचं आहे. आता खूप ताईंकडे बाळकृष्णांची मूर्ती नाही आहे, तर तिथे त्यांना सुपारीची पूजा करावी लागेल आणि त्या सुपारीसमोर किंवा मग बाळकृष्णांच्या फोटोसमोर किंवा मग जी मूर्ती आहे त्यांच्या चरणाजवळच ही पोटली ठेवायची आहे. हा उपाय फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायचा आहे. आता एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पूजा करण्यावेळी ती पोटली तुम्हाला हळूच काढून घ्यायची आहे आणि तुमचं जे देवघर आहे त्याच्या ड्रॉवरमध्ये एका सुरक्षित एका डब्यात ठेवून द्या.
हे तुमच्याजवळ असल्याने काय होईल की देवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. पुत्रदा एकादशीच्या दिवशी देव जे जे आपण मागत असतो ते सर्व देत असतात आणि या पोटलीमध्ये तुम्हाला खूप सगळा आशीर्वाद, पॉझिटिव्ह एनर्जी दिली जाईल. आणि हे तुमच्या घरामध्ये जवळ असल्यामुळे काय होईल की तुमची जी इच्छा आहे मुलगा होण्याची, किंवा तुम्हाला अजून बाळ झालेलं नाही आहे, किंवा तुमचा मुलगा मतिमंद आहे, जे काही असेल ती इच्छा पूर्ण होईल. फक्त तुम्हाला जे काही त्यामधील हळदी आहे ती हळदी जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, किंवा तुम्ही प्रेग्नेंट राहिलात, किंवा तुमचा मासिक धर्म येऊन गेला, तर मग तुमच्या मासिक धर्माच्या 7व्या 9व्या दिवशी तुम्ही थोडीशी हळदी कधीतरी महिन्यातून 1-2 वेळा ती हळदी तुम्ही कपाळी लावत जा. तुमचा मुलगा जॉबला म्हणजे जॉब पाहत आहे तर तुम्ही त्याला जॉब जेव्हा पाहायला जात आहे तेव्हा ती हळदीचा टिळा त्याला लावा. यामुळे देवाचा सदैव आशीर्वाद सोबत राहील. आणि ते 3 तांदूळ, चिमूटभर हळदीची पोटली तुम्हाला सुरक्षित ठिकाणी तुमच्या जवळच ठेवायची आहे. यामुळे लवकरात लवकर चांगला अनुभव येईल. यापुढील उपाय अगदी सर्वांना करता येईल. विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्हाला माहीत आहे, याचं तुम्हाला या दिवशी न चुकता पठण करायचं आहे. हे केल्यामुळे जो काही आपल्या मागे लागलेला पितृदोष असतो तो कमी होतो. आपल्याकडून ज्या काही आजवर चुका झालेल्या आहेत या चुकांना सुद्धा देव आपल्याला क्षमा करत असतात. आणि ज्यावेळी आपल्या चुका क्षमा केल्या जातील किंवा देव आपल्याला माफ करतील तेव्हाच देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याकडून इतरांना अपशब्द जातात, तर ते सुद्धा तुमचं सर्व दोष नष्ट होतील. त्यासाठी न चुकता या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करा. आणि ज्यांना नाही शक्य, ज्या ताईंना पुत्रदा एकादशीला अडचण असेल त्यांनी मोबाईलवरती अवश्य ऐकायला काही हरकत नाही, पण स्वतःसुद्धा वाचण्याचा प्रयत्न करा. तर इथे जे उपाय सांगितलेले आहेत ते सर्व प्रभावी आहेत. यासोबतच तुम्हाला अजून एक करायचं आहे. भक्त हो, फक्त आणि फक्त चांगलं कर्म करायचं आहे. स्वामी महाराज नेहमी हेच सांगतात की तू चांगलं कर्म कर. चांगलं कर्म केलं तर तुला फळसुद्धा चांगलं मिळेल. तुम्ही म्हणाल की हो आम्ही चांगलं कर्मच करतो, पण बऱ्याचदा काय होतं, इतर जे व्यक्ती असतात आपल्या आसपास निगेटिव्ह विचारांचे, ते ज्यावेळी आपल्या संपर्कात येतात ते काही निगेटिव्ह बोलतात, त्यावेळी आपणसुद्धा अचानक काहीतरी निगेटिव्ह बोलून जातो. त्यामुळे एक सांगते, कोणाबद्दल मनात वाईट विचार ठेवायचा नाही, कोणाबद्दल मनामध्ये वाईट चिंतायचं नाही. फक्त आणि फक्त स्वामी महाराजांची सेवा करायची. इतरांना जर काही गरज करता येत असेल तर तुम्ही गरज करा. इतरांबद्दल मनात चांगले विचार आणा, इतरांना मदत करा आणि फक्त महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचं एकही काम अधुरं राहणार नाही. अगदी तुमच्या मनासारखं होईल. पुत्रदा एकादशीचे सर्व उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये माऊलींना सांगा, त्यानुसार तुम्हाला योग्य माहिती मिळेल. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामी संदेश ऐकायला आणि पाहायला मिळतील. स्वामी महाराजांची अखंड सर्वांवर कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आईचरणी रुजू करूया. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.